भक्त श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया आणि ते आपल्याला सर्व लहान थोर जीवांना विनंती करतात. भगवान परमात्म्याने सुंदर आपल्याला जन्माला घातलं तर मनुष्याने जन्माला आल्यावर भक्त बनाव. कसा भक्त बनाव? टंगळ मंगळ नको, सिजनेबल नको. हा, सप्ताहाला 7 दिवस खायचं नाही, सप्ताह गेला मग पिऊन पडायचं. हंगामी भक्त असं नको आहे. भक्त कसा पाहिजे? एकनिष्ठ पाहिजे. आणि अशा प्रकारचा जर भक्त बनला तर त्या भक्ताचा विषय काय होतो? विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. 24 तास तिच्या मुखामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, दुसरा विषय कोणता नाही. आणि अशा प्रकारचा जर भक्त बनला तो जगाचा मायबाप काय करतो? त्याचा मागे पुढे सांभाळ करतो. कोणतंच संकट त्याच्या येऊ देत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कायचं साकडे पडून दे. आणि शेवटच्या तळामध्ये तुकोबराया सांगतात, आपण जर हे कार्य करू लागलो, हे जे कर्म करू राहिलो हे सत्य कर्म आहे. आणि या सत्य कर्माला तुम्ही काय करा? सहकार्य करा. आपल्या तर सप्ताह आहे, कोणी पाणी द्यायचं, भाजीचं काम आलं, कोणी वांगी चिरायचं, कोणी पट्ट्या हातरायचा, कोणी चहा द्यायचा. हा, जेवढं काही आपलं कोण श्रमदान करतं एवढं श्रमदान करायचं. सत्य कर्म आहे महाराज. हो, नाही तर मग घातली अभय नरका जाणे. नरका जायचे लक्षण आहे. पाप नाही आणि पुण्य नाही. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला. आणि जशी माऊली बुद्धी देईन त्या प्रमाणात सांगायचा प्रयत्न करेन. आपलं श्री सत्र इरला या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसऱ्या वर्षामध्ये आपला सप्ताह पदार्पण झालेला आहे. आपल्या सप्ताहामध्ये फार आनंद आहे. आता कालची रामनवमी होऊन गेली. आता पुन्हा हनुमंतरायाचा जन्मोत्सव पुढे येणार आहे. या परभणीमध्ये या ठिकाणी संगीत रामायण कथा आपण ठेवलेली आहे. रामकथा प्रवक्त्या आमच्या हरिभक्तपरायण सुनीताताई गायके यांच्या अमृततुल्यवाणीतून अशा प्रकारची आपण ही रामकथा ऐकतो. आणि अन्नदान करणार मंडळी, वर्गणी देणार मंडळी, या सगळ्या मंडळीचं तोलामोलाचं सहकार्य आपल्या सप्त्याला आहे. आता किती जरी महाराज लोक हुशार असले, त्याला गायनाची झालर आणि मृदंगाचं वादन नसलं त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. उत्कृष्ट अशा प्रकारचे मृदंगाचार्य गजानन महाराज गायकवाड, तुम्हीच ना? सुंदर हात आहे महाराज त्यांचा. तसेच या ठिकाणी सांडू महाराज बोरगावचे गायनाचार्य या ठिकाणी मस्त हरिभक्तपरायण वैभव महाराज, दोन वैभव आपल्या इथे. काय कमी आहे तुम्हाला? वा वा, धन्यवाद. त्याच्याकरता टाळी वाजवा एकदा. तुमचं नाव? दिनकर. आपल्या गावातले दिनकर महाराज, ते सुद्धा टाळी घेऊन उभे. सांडू महाराज, लोक जोरा, भगवान महाराज, गजानन महाराज, अंकुश महाराज, मंगल महाराज, उभाळे महाराज, बोल ना. संकेत महाराज, संकेत महाराज आणि आमच्या ह्या जनाबाई मीराबाई, हा, आणि आमचे चौबदार बाबा इणवले माऊली. तसेच या ठिकाणी साऊंड सिस्टम आमच्या भागवत भाऊचा हरिभक्तपरायण, त्यांच्यामुळे आज मला तुमच्या दर्शनाचा योग आला. तुम्ही काही मला बोलवत नव्हते. हा, लई शेजारी आहे. आणि 30 वर्षाच्या काळात एकदा येऊन गेलो मी इथं, तेव्हा आमचे पटेल गुरुजी होते त्या टायमाला, बरं का. आणि भागवत म्हणून सांगितलं, बाबा एक कार्यक्रम तुमचा इरल्यामध्ये द्या. मला काय हरकत नाही. त्यांच्यामुळं मला तुमच्या दर्शनाचा योगायोग आला. आणि तसंच या ठिकाणी हे यूट्यूबचे चॅनल आपल्या समोर लावलं, त्याचे बी आपल्या कार्यक्रमाला मोठं तोलामोलाचं सहकार्य, सगळ्या मंडळीचं महाराज सहकार्य. आज आम्हाला पंगत झाली महाराज तिकडे जेवायची, त्यांचं मोठं सहकार्य. एवढे हार तुम्ही भारी भारी आणले, काय महाराज किती आनंद आहे तुम्हाला आमच्याविषयी. सांगा किती आदर आहे. त्यांचं तोला हारावाल्या मंडळीचं मोठं तोलामोलाचं सहकार्य, सर्वांच्या सहकार्याने आपला सप्ताह आणि 3ऱ्या वर्षामध्ये आणि पदार्पण झालेला आहे. आणि जशी मला माऊली बुद्धी देईन त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करेन. पण सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. हमेशा मी कीर्तनामध्ये सांगत असतो, पहिली गोष्ट माणसाने कीर्तन ऐकायला येऊ नये, ध्यानात ठेवा. आणि आलं ना तर शेवटपर्यंत मधून उठायचं नाही. जर उठलंच कोणी मधून तर ध्यान धरून त्याला दाबून धरा जाऊ नका देऊ.
दुसरा नेम असा, कीर्तनामध्ये मांडी घालून बसावं, नाराज होऊन कीर्तनात बसू नये, पडेल तोंडाने कीर्तनात बसू नये. जसे फुलं कसे खुललेले गुलाबाच्या फुलावने आपले चेहरे दिसले पाहिजे. माझ्या हनुमंतरायाला वाटलं पाहिजे माझ्या इरल्याची मंडळी लेकरं काय गुलाबाच्या फुलावर तोंड करून बसले. आणि या लेकी अजिबात कपाळाला आढ्या पाडायच्या नाही. उद्या घरी गेल्या सासूच्या भोवती, पण इथं मस्त फ्रेश वातावरणामध्ये राहायचं. कीर्तन लय नाही, एकच तास कीर्तन आहे. एका तासाकरता आपल्याला आनंद घ्यायचा, प्रफुल्लित चेहऱ्याने बसायचं. असे बसतात काही माणसं कीर्तनात जसं काही खुटून द्याला, असं नाही बसायचं. भजनाची वेळ आली भजन करा, टाळी वाजवायची वेळ आली टाळी वाजवा. टाळकरी मुलं इकडं बा माझ्याकडं गुमसुम उभे नका करू, असे टाईट राहायचं, टाईट हातात टाळा ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळावर त्या टाळाचा दणका त्या टाळावर पडला पाहिजे. तर दोनदा तीनदा विठ्ठल विठ्ठल होतं आणि मग पाचे टाळ कुठे गेले. कीर्तन लय 2-3 टोपले नाही करायचं आपल्याला, इतकंच कसं करायचं. पण मारुती राहायला आवडेल असं करायचं. विठ्ठल आत्ताशी फाउंडेशन पक्क झालं. पुंडलिकावर म्हणलं की तुम्ही जे बसणारे मंडळी ना, तुम्हाला सुद्धा तोंडाला लागू द्या. तुमच्या बंद का आमच्या भजनानं उधड घेईल नाही, की तुमच्या वाटेवर येऊ द्या. हाय काही करू नका. जगद्गुरु तुकोबरा माऊली ज्ञानोबराया आपल्याला सर्व लहान थोर जीवना विनंती करतात. भगवान परमात्म्याने सुंदर अशा प्रकारचं आपल्याला जन्माला घातलं. पहिला मुद्दा, माणसानं जन्माला आल्यावर काय करावा. जन्मा येऊन या आमच्या गायनाचार्य करता, मृदंगाचार्य करता एकदा टाळ्या वाजवा. बर खरंच तुम्ही इमानदारीने टाळी वाजवली का? जागेच हा साहस केलं. आता मी काही इतका येणार नाही ना. आता 10 दिवस झाले मी अजून बाहेरच आहे. आंबडशी आघाड गेवराई पैठण तिकडून मी आता कीर्तन करीत करीत आज तुमच्या इथं आलो. उद्या परत मला केळे याला जायचं, मुर्डेश्वरला जायचं. उद्या रात्री मला तेच काम आहे ना. हे टाळी वाजवणं म्हणते का? टाळी वाजवणं हा एक व्यायाम आहे. रोज तुम्ही उठल्याबरोबर सकाळी 10 मिनिटं टाळी वाजवा. तुम्हाला कधीच पॅरलेस होणार नाही, अंगावर वारं जाणार नाही तुमच्या. आणि ज्याच्या टाळी वाजवताना मुंग्या कमरापर्यंत येतील त्याला कधीच झटका येणार नाही. आणि आजच्या कीर्तनात ज्याच्या मुंग्या मनगटातच घोटाळतील, दिवस निघायच्या आत झटका बसणार म्हणजे बसणार. हो, आपलं कीर्तन सगळ्या कीर्तनापेक्षा वेगळं आहे. सत्य आहे महाराज. हो, तुम्हाला माहिती होणार नाही. फॅनच्या हवेत ब्लँकेटच्या आतून असा झटका बसन ना लगे. आणि मग सकाळी लंगडत लंगडत मंदिराकडे असा. भागवत भाऊ भागवत महाराज म्हणते कधी झालंय? रातचे कीर्तन झाल्यावर. हा परिणाम कशाचा? कशाचा? टाळी वाजवा. मग टाळी वाजवा, त्याची टाळी वाजवा आपल्याला. पुन्हा एकदा वाजवा. हो, आणि पहिलेच जर अशी वाजवली असती कशाला त्याच्या अंगावर वारं गेलं असतं.
पण ते लोणी असं सरळ हातात निघत नाही, त्याला काना हात करावा लागत असतो. आता पहा, आम्ही सगळे बाहेर गावून येले, आम्ही तुमच्या गावचे आहे का? तुम्ही आमचे कोणी आहे का? आम्ही तुमचे कोणी आहे का? पण माऊली त्यानंबर आहे, तुकोबरायामुळं आपल्या भेटीगाठी झाल्या. कोणीही कोणाच्या घरी जायचे काम पण नाही. आता घरं दारं बायका पोरं सगळं सोडून आज आम्ही तुमची इथं भागवत भाऊ 2 दिवस झाली इथे जीवन संकुतच घरी रिकामे आहे का? आम्ही मोकार आहे का? मग तुम्हाला आमचं नवल वाटत नाही का? नवल वाटायला पाहिजे. इकडे पहा, जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणलं टाळी वाजवा, तवा तवा तुम्ही टाळी वाजवायला हाय काही करायची नाही बरं का. या टाळीचा गुणधर्म सांगतो तुम्हाला. जेवढी तुम्ही आज टाळी वाजवसाल, या टाळीचा गुणधर्म, याची चार्जिंग तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षाच्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत तुमची कोणाचीच तब्येत खराब होणार नाही. आणि झाली तर मला फोन लावा. हा, एवढा आपल्या कीर्तनाचा गुणधर्म आहे बाबा. मी काही वैतागांना महाराज होईल नाही. वयाच्या 15 वर्षापासून मी कीर्तन करून राहिलो. माझं रनिंग आता 68 वर्षाचं आहे. 50 वर्ष झाले डेली मी कीर्तन करून राहिलो. पण या 50 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो, माझ्या संप्रदायाला मी असा डाग लागू दिला नाही कुठं. म्हणून तुम्हाला अभिमानानं सांगतो कीर्तनाचा गुणधर्म. हा, आता आमच्या मालवणीचे भागवत भाऊ, त्याला विचारा, ह्या 2 मुली येले माझ्या लेखी, त्याला विचारा की तुमच्या गावाचे दत्तू महाराज, दत्त महाराज कसे आहे ते सांगतील तुम्हाला. पहिले माणसाला ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पत्ती सांभाळावे. अरे गावात लहान लेकराला विचारा तुम्ही तुमच्या गावाचे महाराज कसे, त्याने कधी म्हणजे वाईट आहे ना, आजच कीर्तन सोडून देईन मी. हो, आणि तुम्हाला पण मी सगळ्याला सांगतो, चारित्र्यवान लोकांचं तुम्ही कीर्तन ऐका, चारित्र्यहीन लोकांचं कीर्तन ऐकू नका. अरे त्याचेच पाईपलाईन लिकीस आहे तर तुमची कुठून जोडणार आहे? म्हणून चारित्र्यवान लोकांचं कीर्तन आहे का. म्हणून तुकोबराय सांगतात, भगवान परमात्माने सुंदर आपल्याला जन्माला घातलं, या जीवनामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय आपल्या जीवाला आनंद घेता येणार नाही. महिला म्हणलं चित देऊ नाही का, आनंदच भेटणार नाही. आणि भगवंताचं नामस्मरण कीर्तन आपल्याला याच देहामध्ये केलं जाईल. याची देही गणे देवाचे भजन, याची देही गणे देवाचे भजन, आणि कहेचा नाही मोठे, आणि कहेचा नाही मोठे, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, आणि कहेचा कोण माग सरकलं तुम्ही? म्हणणारच होते का? बरं, मी माग पाहिजे तुम्ही माग सारखं, असं करायचं नाही. चटकन चिटकायचं. अरे वासराला भूक लागली तर पटकन गायच्या कासात जातं आणि चटकन चिटकतं. हा प्रेड तसा नाही ना. आपल्याला आनंद द्यायचा, मंडळीला प्रमाण द्यायला आहे. आठवलं तर द्यायचंच दणका, ढिल्लं द्यायचं नाही. कडक बसलं पाहिजे इथं तिथं. याच देहामध्ये भजन कराल, इतर देहामध्ये भजन नाही. आता लाऊडस्पीकर मधून आपण जाहीर केलं आज कीर्तन होणार आहे माळवंडीकर महाराजचं. मग मी तुम्हाला विचारतो, ही आवाज कोण ऐकला? कोण ऐकला? बोलत नाही तुम्ही. माणसानं ऐकला. कोण ऐकला? माणसानं. कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बाया. बाया नसतं म्हणत त्याला. बाया कोणत्या असतात? ज्या जिंगण चिंगण असत्या त्या बाया असत्या. त्या महिला आहे आपल्या घरच्या खऱ्या लक्ष्मी महाराज. त्या जशी लग्न करून या गिरल्यात नांदायला आली तर अजून तिनं माहेरचं नाव नाही घेतलं. 6 वाजेपासून उठती तर 10 वाजेपर्यंत हात मोकळा राहत नाही. राबणारी बिनपगारी फुलाधिकारी. आपला येल मांडावर घालण्याकरता त्या माऊलीना किती दुःख झालं असेल त्या माऊलीला. आणि ज्या मालकानं बाईला आपल्या जीवाच्या आत ठेवलं त्या बाईचं एकदा सोडून 2दा कधी शिजर झाला असेल तर त्या बाईनं दुःखच नाही मानलं. काऊन? मग मालक चांगले. हा, खरी लक्ष्मी आपली ही आहे. बरं जाऊ द्या. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करता का नाही बाबा? करता का नाही? मग लक्ष्मी कोणाची बायको आहे? कोणत्या देवाची? नारायणाची. लक्ष्मी नारायण म्हणतो ना. लक्ष्मी नारायणची बायको आहे. मग नारायण इतका रिकामा आहे का त्याची बायको आपल्या घरात रातभर पाठवायला? अरे घंटाभर जर आपली बायको आपल्याला दिसली नाही माणूस पागल होतो. मायची कुठे गेली?
मग नारायणच कधी कमाय का त्याची बायको आपल्या घरात राहत पाठवला. माझ्या शब्दावर ध्यान द्या. पहिले आपले हे लक्ष्मी तुम्ही खुश ठेवा. नारायणच्या लक्ष्मीला बोलवायचंच काम नाही, ती आपोआप येते. एवढं त्याच्यामध्ये महत्व आहे. मग कीर्तन ऐकायला माणसं आले, महिला आल्या. आपल्या गावात भरपूर बैल आहे. बैल कीर्तन ऐकतात का? म्हशी कधी कथा ऐकायला आल्या का? 2-3 म्हशी म्हणलं का चाल का आजचे दिवस चालतं, दुसऱ्या दिवशी आल्या का त्या? हे त्यांच्याकरता नाही आहे. मग जगत गुरु तुकोबरा मालूम देणं बरं आपल्या पाया पडतात. मला लागोनिया पाया लागून या पाय मिळतो तुम्हाला महाराज आपल्या पाया पडतात. काय त्यांना पाया पडण्याची गरज आहे. पण माऊली ज्ञानोबा तुकोबरा आपण त्यांची लेकरं आहे आणि हे लेखी आहे. कोणत्या मायबापाला वाटतं माय लेकराचं वाटोळ व्हा? वाटतं का कोणाला? 30 वर्षाच्या काळामध्ये सगळे मातीचे घरं होते, इरल्यात. आता गगनाला भेडे, चोपडे घरं बांधले. कोणाकरता बांधले? पोराय करता, है ना. तळे बांधले, बोर घेतले. कोणाकरता? पोराकरता. किती भारी तुम्ही संडास बाथरूम बांधा, पण आपण मेल्याच्या नंतर आपले पोरं शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये कधीच नाही घालणार. अंगणात चौकोन धोतर आणि मध्ये म्हातार. मग घरच्याच नाही का? पैसे द्यायला लावले नाही का? सांगा तुम्ही काय नुकसान केलं त्यांनी? मग तुकोबरा माऊली ज्ञानोबा तुम्हाला असं नाही म्हणत. संसार करू नका असे नाही म्हणत. बंगले बांधू नका असे नाही म्हणत. संसार करा, पण कसा करा? संसारी असावे सोने नसावे भजन करावे भजन करावे. संसारी असावे सोने नसावे भजन करावे भजन करावे. याला म्हणते ऑटोमॅटिक प्रमाण. आपल्याला टाळी वाजवता याच्या करता. तुम्हाला सांगतो हे गायन करणं वाजवणं सोपं नाही महाराज. कीर्तन झाल्यावर आम्हाला भोका लागतं. काय सांगतो झाली पंगत. आता कोणी विचारताय आम्हाला? सगळे एका रूम मध्ये आम्ही बंद झोपतो. एकूण एकाला म्हणतो कसं करता? आता काय करता? घ्या गोदडी पळा. गुणवान लोकांची किंमत केली पाहिजे, ऐकून घ्या. मग महाराज आपला पाय पडतात. काय त्यांना पाय पडण्याची गरज नाही. पण त्याने विचार केला आपण तर नव्हे त्याने बोल कोणी उद्धारे रे सर्वांचे तो. आपण तर म्हणे आपल्यासोबत अज्ञानी मार्गाचे लोक तरुण गेले पाहिजे, व्यसनापासून दूर राहिले पाहिजे आणि त्यांच्या प्रपंचाला ते चांगले राहिले पाहिजे आणि भक्ती मार्गाकडे आले पाहिजे. संतांची याच्याविषयी महाराज तळमळ आहे. पण आपले लोक ऐकत नाही. घरामध्ये लहान लेकरू जर रिंगायला लागलं बाबा, पण जास्त लक्ष कोणाचं राहतं? लेकरावर कोणाचं राहतं? मायचं. मांडी घाल. असे चूल मांडून बसलो की मला वाटतं जाळच लावा तिथं. विठाला विठाला जास्त लक्ष आईचं राहतं. रांगेत चालणारं लेकरू लई मटकत, तिंद बाहेर जातं. त्याची मम्मी त्याला माग हाका मारती, बाबिया घरात होय. पण बाबिया तिला कटाळा येतो. मालकाला म्हणते का नाही या ज्ञान जरा बाहेर, आपल्याला 2-4 पोळ्या टाकते मी. तिचा मालक पक्का डोक्यात जाईल. ते म्हणतं ते पोरग आणि तू. रांगत लेकरू रोडवर खाली उतरलं. माय पळत गेली, त्याचे दोन्ही दंड धरले आणि घरात आणून त्याला कोपऱ्यात
आदळून दिलं. आणि आदळून दिलं त्याची मम्मी त्याला काय म्हणती, इथं मरणा. काय म्हणती, मरणा. बरं खरं सांगा आई, मनातून मर म्हणता का? झोपल्या काय तुम्ही? मनातून मर म्हणता का? आणि मरासाठी पैदा केला का? आता लेकरं होणं लय दुर्लभ झालंय. 30 वर्षाच्या काळामध्ये एक डझन एका माणसाला 6 पोरी 6 पोर दणका होता. आता एक होणं अवघड झालं. हो, एक होणं अवघड झालं. मारा ते लेकराला आदळून गेलं ना, त्याच्या डोळ्यात इतकं सुखी पाणी नाही आलं. त्याच्या मम्मीच्या तोंडाकडे असं पाहायला लागलं. पाहिलं आणि पुन्हा चुलीकडे निघलं. त्याची मम्मी म्हणते, भाऊ चुलीकडे जाऊ नये, चुलीजवळ आहा आहे. चुलीजवळ त्याला काय माहिती आहा आणि ही काय म्हणते. मग माय म्हणते नाही ऐकत का, हो देतो आहे जीवाची हौस. रांगत चुलीपर्यंत गेलं. शेतीला लाकूड त्यानं उजव्या हातानं ओढलं आणि डाव्या हातानं त्यानं इस्तू धरला. जेव्हा त्यानं हातात इस्तू धरला तेव्हा ते लेकरू मोठ्यानं म्हणतं आई. का म्हणलं त्यानं आई, चटका लागला. दृष्टांत संपला. तसे तुम्ही आम्ही संत महात्म्याचे लेकर आहे आणि ते माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हिरल्याच्या तरुण हो, हिरल्याच्या माय बापा हो, अरे पिऊ नका, तुम्हाला चटका लागल. प्रीती दृष्टांत संपला. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझ्या हिरल्याच्या माय बापा हो, अरे पिऊ नका, तुम्हाला चटका लागल. लटकेल खाऊ नका, उरफट चटका लागल. पण इतके मराठी लोक आपले पक्के एकूण एकच गप्पा हाणते, गरीबाशी लेकराला दुसरं काय भेटतं कोण. मग अरे 18 धान्य तुला करता तयार केले देवाना, आणि ते सडकं खायला पण्या घेऊन लावून नंबर लावायला पळतो का तिथं. अरे मास्कट खाऊ नये, दारू पिऊ नये. दारू पिल्यानं कोणाचं कल्याण झालं मला तुम्ही सांगा. हा, आमच्या गावामध्ये 50 पोरं आहे, 50. तुमच्यावर तरुण एक बी दारू पित नाही. आमची तर सप्तापायासारखा तुम्ही येऊन पहा. हा, आणि आपल्या इथं पिते का नाही पिते मला काही माहित नाही, पण पिऊ नका. पिल्यानं सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल तुमची, आणि वातावरण लई तंग झालं बरं का. आता ज्याचे लग्न होईल घ्यायचं बरं आहे, आणि ज्याचे होईल नाही त्याला सांगतो पिऊ नका. तुमचं नाव चांगलं द्यायला ऐकू द्या. का विरल्याचा मुलगा, वा काय स्वभाव त्याचा, वारकरी आहे, गळ्यामध्ये माळ आहे, जाऊ द्या, पोरगी द्यायला हरकत नाही. आणि ते जर बेवडेवणी करत असेल, कसं काय, ते अमुक 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 पाटलं तिथं पित आहे ह्याच्या मायचं म्हणजे. असे जर वार्ता आपल्या बाहेर गावात जात असेल तर महाराज तरुण मंडळाला सांगतो पिऊ नका बरं का. आणि जायचे लग्न व्हायले तुम्हाला पण सगळ्याला सांगतो, यायला जीव लावा. हे कारण कहून सांगू राहिलो यायला जीव लावा. आता ह्यो माल आता लई महाग झाला, लई महाग झाला. सगळं भेटल पण ही वस्तू भेटणार नाही आता ध्यानात. आणि म्हातारपणापर्यंत आपली म्हातारी जर राहिली ना, बायको राहिली ना, अरे सगळे निष्ठून गेले चालतील, पण दोघं नवरा बायको शेवट लोक राहिले ना, मस्त खातीन पितीन मजानं राहतील. बालपणामध्ये माय मरू नये आणि म्हातारपणात बायको मरू नये. म्हातारपणात जर बायको मेली ना, त्या म्हातारीची दैन म्हाताऱ्यालाच माहीत. म्हातार जर मेलं, म्हातारी हाय तो थापून खाईन, पण म्हातारी जर मेली ना, ज्या अवलादी करता आपण कमवून ठेवलं त्या अवलाद त्या म्हाताऱ्याला खाऊच देत नाही, राहू देत नाही. सुनबाई म्हणती, मामाजी हे पोर घ्या वा पारावर. बाई माझा आजा दिसत नाही, दिसत नाही, भाकर भेटणार नाही. बाबो चंदर भागे तू कशी गेली रे बाप्पा माय आधी.
मला कशाला माग ठुलं चला दे पोदाऊ खेळायला. 6 महिन्यात खिंड जर कमी झाली पुढचं ऐका. पुन्हा सुनबाई म्हणते पोरगाम पारा. अरे बाई मीठ जर कुठं पडलो मला कोणी उचलणार नाही. मग सुनबाई म्हणते कोपऱ्यात बसा. म्हातारा कोपऱ्यात बसून दिलं. काट्टे दांगोडा करायला लागले तर सुनबाई काय म्हणते त्या पोराला, ए चुपच कोपऱ्यात बागुलबो आहे. मग मला तुम्ही सांगा आपण बागुलबो आहे का? हा इंद्रिय मावळली म्हणते आला बागुल आजा. हे वासुदेवात आहे. हा मान ती लहान थोरची देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली म्हणते आला बागुल आजा. मी माझ्या तुम्हाला माथ्यातलं नाही सांगू राहिलो, गाथ्यातलं सांगू राहिलो. भजन करा विठाला. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आणि लोक भक्ती मार्गाकडे का येते पोराला टपुरे ठेवून दिले की मग म्हातारे आमच्याकडे येते. जय हरी बाबा जय हरी जय हरी. तुमची दिंडी खावा निघती. म्हणलं कहून आम्हाला तुमच्या दिंडीत यायचं. म्हणलं बाबा तुम्हाला चालता येत नाही. नाही चालता येतं मला. आणि कणी बाबा आता मला माळ घालायची माळ. म्हणलं कहून घालायची माळ. म्हणे आता चावत नाही. त्याचा करता माळ घालायची का? अरे जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत भक्ती आहे. शक्ती गेल्यावर भक्ती होणार नाही. मला म्हणून तुकोबराय सांगतात भक्त आहेशी जाणार. तुकोबरायाने हातामध्ये विण्याची मुळे घेतल्या आणि भजन करायला लागले. जे तुकोबरायाने भजन केलं ते भजन आपल्याला म्हणायचं. आम्ही भजन मंडळी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. माणसं तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम. आणि महिला मंडळ तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. आलं लक्षात? आम्ही म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम आणि तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. असा गोड आवाज काढतो. श्रीराम जय जय राम. रघुपती पतित श्रीराम जय जय राम. हो आता इमानदारीने भजन चाललं का ताई? तुम्हाला तरी पटू राहिलं का? काही काही माणसं रघुपती राघव राजा भजन आहे काही. तुमच्या जर मक्कात कोणाची म्हैस गेली एखादी बांधार गेला असंच म्हणा ए पोरा ती म्हैस गेली मक्का शनी शनी गाव राहिली ती. इतकं दम नाही का तुम्हाला म्हैस पाहिला? अरे तुमचे लेकरं म्हणणार रे बाबा तुम्ही भजन म्हणा. इकडे बा आम्ही सगळे बाहेर गावून आलेले तुमचे कर्माचे नाही पण धर्माचे लेकर आहे. भजन केल्या बिना राहू नका. ह्याच्यातली बी काही काही माय बहिणी हा सरसक धक्का लागू देत नाही. हा ते एक बाई कधी भांडायला उठली इतक्या लोकाला आटपणार नाही. इतका आवाज येतो मला. हा कौन असं करता बरं माय हो? हवा गोड म्हणा. अरे भजन केलं हे संघ आपले येणार आहे. अरे सोळा सगळा पसारा ना सून ना नातू ना पंतू कोणीच येणार नाही. इथं जेवढं भजन केलं हे आपल्या संघ कडक म्हणा. तुमच्या भावाची शपथ आहे तुम्हाला. आपल्याला असं डिम काम नाही आवडत. कडक म्हणजे कडक कडक म्हणायचं आहे की नाही करायचे. श्रीराम जय राम रघुपती हो. या कॅमेऱ्यापासून तुम्ही अलीकडच्या नका म्हणू मागचा आपल्याला आवाज ऐकायचा. श्रीराम जय जय राम. हो हो वा वा बाबा. अरे एक तोंड असं नाही की त्या तोंडातून देवाचं नाव निघालं नाही. याला म्हणते कीर्तन. एवढा मोठा खर्च करून राहिलो अन्नदान करून राहिलो आणि मी या मताचा आहे. हे पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं पाहिजे आणि याला म्हणते कीर्तन. महाराज काही फायदा नाही आहे. अहो किती कमवा किती मला बरोबर दोन्ही पाय बरोबरच आहे. हा पण बाकीच्या महाराज लोकांना काही घेणं देणं नाही. 1.5 घंटा कीर्तन केलं पाकिट खिशात घातलं निघले. पण मला वाटतं हे पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं पाहिजे बरं का. मग असं भजन चाललं होतं कोणाचं? तुकाराम महाराजचं.
हे काऊन तुम्हाला विचार राहिलो, तुम्ही इथंही का कुठे गेले? कीर्तन फिट बसलं पाहिजे डोक्यात. मला म्हणणं चित्तू नाही का? आता तुमच्यातले काही घरी राहिले असतील, तुम्ही कीर्तन ऐकायला आल्या, त्या घरच्या विचारते तुम्हाला उद्या सकाळी का ग कसं काय झालं का महाराजचं कीर्तन, कारण मी आल्या काय सांगितलं मला नाही कळलं. असं नाही झालं पाहिजे. विठाला गोड तुकोबाचं भजन झालं, पण तुकोबाची बायको जिजाबाई ते त्यांच्या जवळ गेल्या. महाराज मी तुमच्या पाया पडते, काहीतरी प्रपंचाकडे लक्ष करा. उठल्या पहिला विना घेता चिपळ्या घेता आणि भजन करीत बसता. अगं जिजा, संसारामध्ये मला ओढण्याचा प्रयत्न करू नको. अगं संसार कसा आहे, संसाराचा धंदा मरेपर्यंत सरत नाही. संसाराचा धंदा जन्मभर वा टाळी वाजवा वाजवा टाळी. जेवढी तुम्ही टाळी वाजवसान एवढा टाळीचा फायदा तुम्हाला 12 महिने होणार आहे. पण टाळी वाजवायला तुम्ही हायकाई करू नका. मरेपर्यंत संसाराचा धंदा सरत नाही आणि तू मला वाढायचा प्रयत्न करू नको. पण बायकोचं ऐकावं लागत असतं बरं का. हो, ज्या घरामध्ये बायको हुशार आहे त्या घराला संसार चांगला आहे. पण लय हुशार नको. हो, धाके पाडे धाके यायना. चल चल कापते म्हातारे, सगळं आपल्या बापाचा धाक द्यायचा. म्हातारा गल्लीत कधी गेलं 4 चौकात गप्पा कधी मारायला लागलं तर बाई येते ना अशी दर्जी येऊन त्याच्याकडे पाहते. त्याची आणि याची एक नजर झाली तर येऊन तो मी घरून जाऊन येतोय का. एवढा धाक हुशार पाहिजे. बायकोचं ऐकायला लागत असतं. हे बा, जसं तुमचं आहे तसं आमचं आहे. महिना महिना आम्ही घरी जात नाही. त्याला विचारत नाही लग्न झालं का कसं होईल तुमचं, मला काही कळत नाही. आता काय कमी सांगा बरं. इथं गाता येतं, म्हणता येतं, काय झालं पोरगी एखाद्या माणसाला द्यायला बघून द्या. हा, तुमचं भाऊ जमेल ना, जमून जाईल ना, होऊन जाईल. बरं झालं. आता आमचं पहा तुम्ही, महिना महिना आम्ही घरी जात नाही. महिना महिना आता घरच्या आमच्या मंडळी अशा उभे राहत्यात. आम्ही निघलो की निघला आमचा सप्ताह. आता एका महिन्यात बाद घरी आला आमचा सप्ताह. हातपाय दुसतर बॅग उकलून त्याच्यात जर 25,000 रुपये निघले तर बाईचं हे एवढं मोठं अंतकरण होतं. बाई म्हणते चहा करू का, दूध करू का, चहा करू. आणि त्याचं जर काहीच नाही दिसतं तर बाई तिला माहिती हो पळाट्या उपट्याचा कामाचा नाही आणि फसाट्या घालायच्या कामाचा नाही. आणि महिन्याचा महिना कमावला. बायकोचं ऐकावं लागत असतं. नाही जर बायकोचं ऐकलं तर घरामधलं वातावरण चांगलं राहत नाही. मग जिजाबाई सांगू लागलं माझं ऐका. बरं काय करू, काय तर धंदा करा. मग तुकोबा सांगू लागले माझा धंदाच येत नाही. माझा धंदा कोणता आहे. धंदा बरं, या धंद्याशिवाय दुसरा धंदा येत नाही. आणि कनेने काही धंदा
माझा धंदा फक्त गोविंदाचं भजन, नित्य माझे पवाडे गोविंदाचे, मला दुसरं काही आवडत नाही. पण ऐका ना माझं, हा काय करू सांग? हे पैसे घ्या आणि धंदा करा. 500 रुपये दिले. 500 रुपये सस्त्याच्या काळात 20 पोते घेतले मिरच्याचे. आता पहिले ना वाहन नव्हते, बैलाच्या पाठीवर पोते टाकले आणि बाजारच्या रस्त्याने निघाले आणि गळ्यामध्ये विना शिपड्या भजन करीत चालले. ते असं जर आपण भाजीपाला डोक्यावर घेतला हो आणि चांदोळच्या बाजाराला भजन करीत गेलो, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, हसतील ना. साधूची अवलाद. पण तू कोण लोकांकडे पाहिलं, कोणी निंदा कोणी वंदा, लोक निंदा करतच असते. लोकांना आम्हाला नाही सोडलं. हो आम्ही असे गावामध्ये हिंडलो ना, दोसराचे गोल धरून हातात, तर 2-4 टिकोळखोर असे ओट्यावर बसले राहते आणि ते एकूण एखाद म्हणते, ए आम्ही इकून चाललो, ते तिकडे ते एकूण एखाद म्हणते, ए निघले पगडे. आता आम्ही पगडे आहे का? आणि जवळ येऊन दाबून विचारते, कस काय महाराज, जमलं वाटतं कुठतरी. मग मी म्हणतो तू बी चालला, तू उभी जमवतो ना, नाव ठेवतोस. लोकांकडे पाहून परमार्थ होत नाही. महिला मंडळ, अरे ज्या घरामध्ये नवरा बायको हरिबट घेत असेल त्या घरात कधीच कमी पडणार नाही. लेकर बी मोकराचे फलावणे आणि नामस्मरण करून जर भाकरी केल्या, पोळ्या केल्या, तर तुमच्या घरामध्ये कधी भांडणं होणार नाही. एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणून मालक जर तुमचे मालकरी असतील आणि ते जर पूजा करत असाल तर तुम्ही भाग्य माना. देवा जन्मोजन्मी मला हाच इरल्यातलाच मालक भेटा. वडाची पूजा केली की तुम्ही वडाची वडाला 7 चक्रा मारल्या आणि वडाला काय म्हणलं तुम्ही यायच्या करता, वडा पाव, वडा वडा वडा. काय झालं? वडापाव. वडाने सांगितलं तेव्हा मला जन्मले हा पती भेटावा. असं तुम्ही नवस केला ना, मग तुम्ही भाग्य माना. ते जर ज्ञानेश्वरी वाचत असतील, आपण 2 मिनिटं बसा, 2 शब्द ऐका, काही न करता अर्ध पुण्य तुम्हाला आमचं भेटतं. काहीच करायचं काम नाही तुम्हाला. मंडळी तुम्हाला सांगतो, आपण किती डिग्र्या कमवा, बंदी डिग्री आपल्या बापाची नाही, अर्धी डिग्री द्यायची आहे की नाही. पाटलाची बायको पाटली, मास्तरची बायको डॉक्टरची बायको, गोधडीत सोयी खोसता येत नाही. डॉक्टरची बायको, वकिलाची बायको, साहेबाची बायको सोयाबीन. आता इथेच्या उलट सांगतो, आपण डिग्री कमवल्या त्याला भेटते, पण त्याने जर डिग्री कमवली तर आपल्याला घेता येत नाही. समजा एखादी बाई नरसा, माणूस कोण? नरसड्या. जमन काय तुम्ही सांगा. हा अरे त्यानं डिग्री कमवली आपल्याला घेतात नाही, पण आपण जर डिग्री कमवली ना, यायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये अर्धी घेण्याकरता. म्हणून तुम्हाला सांगतो, भगवंताचे नामस्मरणाशिवाय आपल्या जीवाला आनंद घेता येणार नाही. बरं का महिला मंडळ. आणि ते जर पूजा करत असेल तर आपण त्याचा आनंद घ्या. आता आपण एवढे माणसं इथं बसले, कोणाच्या गळ्यात माळ आहे, वर हात करा. माणसं माळ 5च वरले मोठा मुश्किल ना. मला इकडे पहा, माझ्याकडं किती वर्ष सप्ताह केला याला महत्व नाही, आचरणात काय आणलं. किती वर्ष जगलं
जगून केलं काय याला महत्व आहे. आता एवढा मोठा भंडारा चालला, सप्ताह चालला, दणका सुरू महाराज, आणि माळी नाही गळ्यामध्ये, माळ घाला. आज तर मी सांगतो तुम्हाला माझ्या मातृची शपथ घेऊन, आज कमीत कमी तुम्ही 10-5 तरी माळकरी व्हा आजच्या सप्त्यात, याचं फळ तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार. जे तरुण मंडळी त्याला सांगतो, तरुण आहे ना माळी घाला. या म्हाताऱ्याचं जाऊ द्या, आमच्या हे फुलं सुकेले, या कंदीशी याला फेकून दे नाही, पण तुम्ही तरुण आहे. हा, आणि काय ते तुमचं लक्ष याच्यामध्ये पाहिजे. पहिलं तुम्ही जर आले, ही फौज तुमच्या मागे आणखीन उभी राहील. ऐकून घ्या. आणि दारू पिणं का चांगलं आहे का? हा, पिऊ नये माणसाला. गुणाचे केंद्र आहे, अवगुणाचं कुठं केंद्र आहे का? नाही. कोणी म्हणतं का उद्यापासून माझ्या मुलाला आम्ही बिडी प्यायचं ट्रेनिंग द्यायचं, असं म्हणतं कोणी? हे लहान लेकरं आहे. अरे याला संस्थेत टाका. नाही महाराज झाले चालतील, पण सुसंस्कार त्या लेकरावर जर चांगले पडले तर म्हातारपणात तुमचा सांभाळ ते चांगले करतील. म्हणून गुणाचे केंद्र आहे. एक दृष्टांत सांगतो पटकन. एका मारवाड्याच्या घरी एक शेतकरी साधारण राहिला. मारवाडीचा धंदा कसा होता? कलकत्त्याचा माल मुंबईला, मुंबईचा कलकत्त्याला, असं उलाढाल चालू होती. 15 दिवस झाले मारवाडी घरी आलाच नाही, आणि आला इकून तिकून तर त्याच्या बायकोला लय आनंद झाला. असे बोलतात माय बहिणी त्या बाया, तुम्हाला काय सांगा. पोपट बोलते, पोपट मैना. हा, माको शेठजी आयो, माको शेठजी आयो, माको शेठजी आयो, माको शेठजी आयो, असे बोलते ते. शेठजी आले, खुर्चीवर बसले, आणि तुझी सालाना होता शेतकरी हाताखालचा, तो पायाजवळ येऊन बसला, आणि शेठजी खुर्चीवर बसला. शेठजीनं आवाज दिला, शेठाने थोडा थंड पाणी ये, याच्या भाषात. त्या बाईत काय आनंद झाला. 15 दिवस झाले माझे मालक घरी नाही, पण माझ्या मालकाचं प्रेम जसं तसंच माझ्यावर. किती मला गोड बोलले. बाईनं काय केलं, काचाचा गेला, 7 पाणी आणलं काचाच्या. हो, आणि ती बुरखा घेऊन अशी पाणी घेऊन आली, हातामध्ये तो गिलास दिला. त्या शेठजीना जे पाणी ते प्यायचं ते पेलं, आणि शेवटची राहिलेली गुळणी, त्याला एवढं प्रेम होतो आलं त्याच्या बायकोविषयी. राहिलेली गुळणी त्यानं मागून अशी बायकोच्या अंगावर चिरी पिचकारी मारली, पिचकारी मारली. हे कोणा पाहिलं? ते सालदारांना. मग सालदार म्हणतो हा प्रयोग आपल्या घरी करासारखा आहे. मग आता गुण आहे का अवगुण आहे मला तुम्ही सांगा. हे घरी गेला, याच्या घरी कशाची खुर्ची, कशा टेबल. बाई दिवसभर गहू सोंगायला गेली, पाठीमागे वेळा खोपशेल, आणि आली फडा घातला ना अंगण झाडायला लागली. हे घरात गेलं आणि चुलीवर जाऊन बसलं, आणि बायकोला म्हणतो शेठाने थोडा थंड पाणी लाईये. ते झाडता झाडता फडा बंद केला. मायचा माय या मेल्यानं कोणती शटेदाने आणली पुन्हा घरात. एकदा झालं, दोनदा झालं, फडा तसंच जाता तशी घरात गेली. काय म्हणतो तुम्ही? अगं तुला म्हणलं मला थोडंसं थंड पाणी दे. मग असं म्हणलं ना, मला कधी मारवाडी भाषा कळती काय? पहिले तिच्या घरी गेलाच नव्हता, एवढा मोठा तांब्या होता, एवढा मोठा तांब्या भरून आणला. याला वाटलं एवढं पाणी पिऊस तर ही तर काही थांबणार नाही. त्यांना पहिलीच गुळणी घेते, मारली पिचकरी. तिच्या हातात होता फडा. जेव्हा मोकळा गेला, अरे मारू नको, मी मारवाडीचा घरचा प्रयोग करायला लागलो, तू मी नजर काढायला लागली. बायकोनं समजून सांगितलं मारवाडी धंदा कसा करतो, पैशाचे 2 पैसे कसं करतो, हे नाही तुमच्या ध्यानात राहिलं. हा, आणि नुसती बायकोनं पिचकारी त्याच्या अंगावर मारली तर नुसतं तुम्ही एवढा अवगुण घरी घेऊन आला. तुम्हाला अक्कल आहे का? दृष्टांत संपला. गुणाचं केंद्र आहे, अवगुणाचं कुठं केंद्र नाही. माझ्या तुकोबरायाला महाराज जिजाबाईंना, आणि त्या ठिकाणी त्या मिरच्या घेऊन त्याला बाजारात गेले. आपण जात असताना काय झालं, योगायोग पहा. आले देवाजी श्यामना, आले देवाजी श्यामना, आले देवाजी श्यामना, आले देवाजी श्यामना. तुझे कोणाचे करना, त्याने कोणाचे करना, आले देवाजी श्यामना, आले देवाजी श्यामना. हो ताली वाजवा. देवाच्या मनामध्ये आलं. आता एक दिवस कसा पाऊस आला, असा पाऊस पडला. बैल उधळले, पोते खाली पडले.
तुकोबराय वल्ले चिव झाले. माझ्या तुकोबरायची पूर्ण कॅसेट पांडुरंगानं पाहिली. पांडुरंगाला दुःख सहन झालं नाही माझ्या तुकोबरायाचं. हिव आलं हिव. रुक्मिणी तिथंच होती. असं हिव आलं आपलं घरातलं नाही का ते गोधडीतलं. अरे रे 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 आबा बाबा 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 असं म्हातारं खोलतं म्हातारीवर गोधडी टाकणा थोबाड काय पाहिजे. पांडुरंगाला हिव आलं. रुक्मिणी म्हणते देवा तुम्हाला झालंय काय. गोळ्या घ्या. रुक्मिणी ते दवाखान्याचं दुखणं नाही माझं तुकोबरायचं दुखणं आहे. त्याला पर्याय करा. ताबडतोब देवाने काय केलं महाराज आमच्या विनायक बाबासारखं रूप घेतलं आणि तुकोबरायाजवळ गेले. जय हरी माऊली. कुठे चालले बाजारला. काय झालं तर फजिता झाली. बैल पळाले पोते खाली पडले. आता जगाचा जो मायबाप हो त्यांना कोणा बोलवलं म्हणून कोणी गेलं नाही त्याच्याकडं. हा बैल लांब गेले होते. बैलाला हाका मारली माझ्या देवाना. हो आणि तुम्हाला बी अनुभव आहे. ज्याला बैल मागवले त्या बैलानं मालकाला पाहिल्याबरोबर बैल हुंबरतो. हुंबरतो की नाही. हा अरे मुख्य जनावर आहे हुंबरतो. देवाला फक्त माणसाला सोर दिला. ही जी गायक मंडळी आहे ना हो आणखीन तुम्ही माझ्या संग बीड जिल्ह्यात चाला गोठणे करत महाराज हो लयच कला शिकल खुश होतात लोक माणूस तिकडे गेल्या. हो मग त्याप्रमाणे सोर आमच्या माणसाला दिला. ही मंडळी स्वरामध्ये गाते म्हणून तुम्हाला गोड लागतं. आणि याला कबीर महाराजचा दुआ आहे. अरे गाणं गाणं तर सोर में गाणं नाही तर छक मारणं बरोबर आहे. गायचं असेल तर स्वरामध्ये गा. गाता येईल तेनेच गावे नाही तर मग हरी हरी म्हणा. माणसाला सोड दिला. म्हशीला सोड दिला. गायच्या वासराला सोड दिला. गाय कधी जणली 2 घंट्यात तरी गायचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारताय. काय आवाज येतो वासराचा. म्हैस कधी जणली 2 घंट्यात ते म्हशीचं वगैरे त्याच्या मम्मीला हाका मारतं. बकरी कधी जणली 1 घंट्यात ते बकरी सुपिलं त्याच्या मम्मीला हाका मारतं. आणि आपले पिल्ले 2-3 वर्ष काही सुचत नाही. माय म्हणते ती मामाच्या मांडीवर ती मामाच्या मांडीवर. मामा जीन पॅन्ट नेसून येईल होता. कमरापासून बांधला मामा वाला गच पॅन्टी बदलू बदलू बेजार. आपले पिल्ले अरे काय सोर देवा. हा सोराशिवाय भजन गोड लागत नाही. गाईला सोर म्हशीला सोर कुत्र्याला सोर बकरीला सोर. आणि तुम्हाला एक सांगतो तुम्ही सर्कस पाहिले ना. सर्कस मध्ये सगळ्या जनावरांचा वापर केला सर्कसवाल्यानं. पण कोणत्या सर्कसवाल्यानं म्हशीच्या हेल्याचा वापर केला का. अहो त्याला समजतच नाही ना. हाल्यावर म्हणत कळत नाही. ते हेलं जर रोडनं चाललं त्या मावरा भोकडतान धाड असं त्याच्या भारानं चालतं ते मधल्या टाळू ना. मागून बुलढाणा गंगापूर गाडी आली. पाम बिबी पाम बिबी पाम बिबी आली असं खडवा खेळून जाणार रे. ती गाडी त्याला मागून खेटली तर म्हणतो गंगापूर रे का. जाऊ द्या आता. एवढं जड मस्तकाचं हेलं त्याचा वापर कोणाच नाही केला. त्याचा वापर फक्त माऊलीनं केला. रेडा मुखेवेद बोलविला
तुझ्यांचा हरविला शांतिरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. अरे त्या माऊलीनं माणूस त्या रेड्याचा उद्धार केला. त्याचं एक प्रतीक म्हणून विण्याला त्याचं प्रतीक ठेवलेलं आहे. विण्याला तार किती आहे? किती आहे? 4 नक्की किती आहे रे? मोजभर जाऊन तिथं. मग 4च हिशोबात झालं, ते तुटेल हिशोबात 5 तार आहे. 5 हे इकडचे जे तार आहे डाव्या हाताचे ते 4 तार ते रामकृष्ण हरी म्हणतात. आणि उजव्या हाताकडचा जो पितळी तार आहे त्या पितळी तारामध्ये त्या रेड्याचा त्या हेल्याचा सोर घालून दिले त्याला खडकाचा सोर म्हणतात. हा माऊली त्याला वाईच जाऊ दिलं. हो मग एवढा मोठा पाऊस पडला. भगवान परमात्माने ते बैल धरून आणले आणि चला नदीच्या पलीकडे सोडतो. नदीच्या पलीकडे सोडून दिलं आणि भगवान परमात्मा गुप्त झाले आणि रडू लागले. तुकोबरा देवा साक्षात तू मला भेटला म्हणून मला तुझी ओळख झाली नाही. जो माणूस देवा करता रडतो चित नाही का. देवाचं पाणी इकडून येत असतं. मांडी घालून बसा तुम्ही फक्त. इकडून येत असत देवाचं पाणी इकडून येतं आणि मायेचे आसू नाका जोडून येतात. कोणी मेलं, अपघात झालं, चंगरलं, मेलं, ऍक्सिडेंट झाला त्याचं पाणी इथून येतं. माणसाला नाही रडू येत. लोक माणसाच काळी दगडावणे असतं. माणसाला कधी म्हणलं का हो ते त्रिमक पाटील गेले माणूस म्हणतो मरतच असतं. माणसाला रडू येतं कवा यायना स्वर काढला तवा यायचं रडणं पट्टीत आहे. यायना आवाज काढला की मग माणसाची गंमत. बाईनं कधी म्हणलं कशी अंगठी शोभत होतीला आणि मग माणसाची गंमत. अरे बापू अरे बाबू मस्त रे बाबू. अरे मला कोणी हिर दाखव रे बाबू. याला हिर माहित नाही का. निव्वळ माणसाचं रडणं आणि म्हशीचं यलपटणं. माझं जगत गुरु तुकोबरा असे न रडले. हा असे न रडले तुकोबरा. ए बरोबर आहे दाबा द्यायला धरून बेस गेले नाही घडली तुझी सेवा. रडू लागले तुकोबरा. बाजारामध्ये गेले, दुकान मांडून दिलं, मिरचीचे गंज पुढे केले, तराजू माप ठेवलं आणि डोळे लावून घेतले. असं जर आपण भाजीपाला बाजारात न्याला आणि डोळे लावून घेतले आणि भजन केलं तर भाजी इकल का. तिथं दांगोडा करणं पडतो. ताजी आहे ताजी आहे. खरंच ताजी आहे का. कालची उपटेल संध्याकाळची. एक गिऱ्हाईक आलं माऊली मिरच्या काय भाव आहे. तुकोबरा सांगू लागले ते भावराव मला काही माहित नाही. म्हणजे मग आम्हाला मिरच्या पाहिजे म्हणजे ना फुकट म्हणणार कोण माग पुढे होतो भाऊ. बसक भर ओटी भर टोपलं भर 1 गोणी 2 गोण्या 10 मिनिटात दुकान मोकळं. पण कोणाच्या वाट्यावर नाही आलं त्या महाराजच्या हातावर पैसे द्या. काऊन नाही आलं. सगळे लोकही इमानदार होते पण एक माऊली इमानदार तुमच्या महिला मंडळ. तिने 1 किलो तांदूळ आणून दिले आणि 1 शेलबंद पोतं राहिलं. ते पोतं नेण्याकरता असा माणूस आला. तसा माणूस आपल्या इरल्यात नसल. कसा होता तो माणूस. चिकाट. कसा होता. चिकाट. कसा होता. अरे इतका चिकट होता. तुपात कधी माशी पडली तिला 3ला चोखत होता आणि मग फेकत होता. एक सुपारी त्याला 12 वर्षे खाल्ली. दर्जात लटकून दिली बोक्स पाडून आणि जेवण झालं नुसताच
आणि त्यांना 50 वर्षाचं वय होस तर त्यांना लग्न नाही केलं. कशा करता? पैशा करता. पहा आपल्या गावातले लोक चांगले, काय येडवणी करतो म्हणे, अरे एखादी भांडी भुरकी करून टाका, लेकरू बाळा आटपलं काम. मग म्हणे काका तुम्हीच पाहून आणा. गेले बेलुऱ्याला जवळच, याला सांगितलं अशी बायको पहा, मायपेक्षा चिकट पाहिली आहे ना. म्हणे काका कशी काय? थोड्यापेक्षा चिकट, एवढी चिकट आहे, एवढी चिकट आहे, तिला खोकला आला ती थुकत नाही, ती गिळून घेते, एवढी चिकट. आता दोघाचा असा संबंध आला, हे कीर्तनाच्या भांडारच्या लायकीचे काय वर्गणी देतील का तुम्हाला? हे अरे अजिबात वर्गणी देत नाही लोक. हा 11 रुपये देऊ, सगळं घर जेवायला येऊ, म्हातारीची वाढण नेऊ, कुत्र्याची भाकर नेऊ, हे तर 70,000 हिशोब घेऊ. किती रुपये? किती रुपयाचा? कसा त्याचे 11 रुपये आणि काही तर देत नाही. आणि शेवटच्या दिवशी भांडऱ्या दिवशी कोणाला विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही. बाटली बरोबर एवढा मोठा शिरा, एवढा मोठा भात, 15-20 पोळ्या गथुड बांधला, हाताने निघला. पोरं मध्ये काका अहो काय परसाद घेऊन चाललो. ह्या त्या चिकट्या हा अरे घेण्याला नाही. तुम्हाला सांगतो देवा करता द्या, देवाला द्यायला तुम्हाला कमी पडणार नाही. तुम्ही हात पुढे ठेवा, तुम्ही एका हाताने द्या, तो जगाचा मायबाप तुम्हाला अनंत हाताने दे, हे ध्यानात ठेवा. पण देवा करता द्यायला ऐगे करू नका. अरे आपण जर खरं धाब्यावर गेले तर 5-5, 10-10 हजार रुपये तुम्ही खर्च करता का नाही? हा अरे दवाखान्यामध्ये गेलो तो डॉक्टर आपल्या अंगाला हात लावायचे 500-600 रुपये घेतो आणि आपल्यालाच बेजार करतो. 11 डोळे ताणा, श्वास घ्या, पालथे पडा, उलथे पडा, आणि सगळं विचारून घेतो आपल्याला. आणि मग उठून बसा, बसले उठून. आणि मग डॉक्टर म्हणतो काय होतं तुम्हाला? आणि येतो काय केलं भाऊ? आणि कर 600 रुपये. अरे डॉक्टर जर आपल्याकडून एवढे पैसे घेतो, मग द्या ना देवाला, देवाला द्या आणि निर्व्यसनी बना. तुमच्या पाया पडतो. विठाला की गावात सप्ताह सुरू झाला आणि ते दोघं चिकट मळ्यात राहत होते, नवरा बायको. मग काही शेजारी बाजारी म्हणे चला कीर्तन ऐकायला. ते निघलं कीर्तन ऐकायला, न दिलो का आलं आणि गेलं वापस पुन्हा. बायकोला म्हणे झोपली का? म्हणे हा. दिवाळी झालं का नाही? म्हणे तुम्ही घेत जात नाही तर मी दिवाळी जाऊन टाकला. म्हणे का हो तुम्हाला अक्कल आहे का काही? बायको म्हणते नदी बसून तुम्ही घरा लोक येऊस तर तुमच्या बाजूला बूट किती घासला, तुम्हाला अक्कल आहे का? तो म्हणते इतका जाईल नाही मी. हे पा दोन्ही बगला 2 धरून आणले. बरं आहे का मग आता हे? अरे त्या तुकोबरायाला त्या मायनं 1 किलो तांदूळ दिले. तुकोबराया बाजूला गेले आणि त्याचा भात केला. जगाच्या मायबापाला संकट पडलं आणि भगवान परमात्मा महाराज आधी घेतल्याशिवाय देत नाही. देवाला तुम्ही द्या, देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. बाबा करता काय वाजवा तुम्ही फळ प्राप्ती करायची इच्छा कल्पनेची व्यर्थ बाप्पा हरिमुखी गाता हरबली चिंता त्याने माग होता जन्म घेणे. अरे द्या तुम्ही आधी. हो महाराज भगवान परमात्मा भिकारीच्या रूपात गेले. तुकोबरायाने भात केला आणि जेवायला बसले तुकोबराय आणि देव भिकारीच्या रूपात गेले. जगाचा मायबाप आणि भक्ताला भीक मागतो. कशी भीक मागतो? बाबा पांगळ्याला
असं खटका आहे. मी काही तुमच्या इतकं हुशार नाही, पण घंटाभर तुम्हाला सोडणार नाही. शाळा मी अजिबात शिकेल नाही. तुम्हाला काय सांगा, लई दैन होती आमची लहानपणी. आता ते भाऊन आम्ही इथं बसलो समोरच्या मकानामध्ये, काही नव्हतं, भाकरीच भेटत नव्हतं. पण ते हायब्रिड निघल्यापासून लोक आटोक्यात आली. मरण होतं. तुम्ही लई भाग्यवाने बात करून म्हणलं. अरे तुमच्या नशिबानं बदबद गहू राहिले. आता पहिले ना पोळ्या भेटत नव्हत्या, भाकरी भेटत होत्या. आता भाकरी भेटत नाही, आता पोळ्याला उताळा आला. कुत्रे पोळ्या खात नाही. कुत्रे पोळी पुढे पोळी फेकली. कुत्र हा इतक्या पोळ्या झाल्या. लय भाग्यवान आहे तुम्ही. आणि पैसे तर लई झाले आता. हो, आता सरकारनं एवढे लाडके करून ठेवले. लोक जेवढे लाडके केले तेवढीची आता कसरत आहे. आता तुमच्या घरी गॅस आहे का? मग पोरगी देतो आम्ही, नाही पोरगीच देत नाही. हा, चुलीवर स्वयंपाकच करता येत नाही काही पोरीला. फुकताच येत नाही ना. हा, लय अवघड वातावरण होणार. तुम्ही ध्यान ठेवा. मारुतीला म्हणा देवा, यंदा आम्ही जो सप्त्याला 500-500 हजार रुपये दिले असतील. पुढच्या वर्षी आम्ही 3,000 तुमच्या सप्त्याला देऊ आणि तुमचा सप्ताह दणके बाज करू. पण असं संकट आमच्यावर येऊ देऊ नका, अशी तुम्ही हनुमंताला प्रार्थना करा. हो, कित्येक भागात तुम्ही जाऊन पहा, लोकांचे नुकसान व्हायले. आपल्या एरियाला कधी नुकसान झालं? कधी वावरं खांगळले का? कधी नापिकी झाली का? कधी तुम्हाला पाण्याची निपूर आली कधी? हा, अरे किती भाग्य आहे आता. मग एवढं जर देवान तुम्हाला दिलं, मग तुम्हाला चांगलं राहायला काय झालं? हा, कशाला दारू पिता? कशाला बोकडे खाता? हा, आमच्या गावातली गोष्ट सांगतो. भागवत महाराज माझ्यासमोर बसले आणि त्या 2 माझ्या मुली आलेल्या आहेत. त्याला विचारा. मागच्या वर्षी मागच्या सप्त्यात सांगितलं, आपल्या गावात अजिबात बोकड्या कापाचा नाही. तिकडे कापाकडून येऊन कापायचं, तर रोडवर नाही कापायचं कोणा. महाराज ऐकलं माझ्या गावच्या लोक आहे ना, अजून तुम्हाला रोडवर खोपडी दिसणार नाही बोकड्याची. विचारून घेतो हा माणसा सुधाराचा कारखाना आहे. कीर्तन भजन हा जसं सप्ताह नाही, कणस कीर्तन आहे, वर्ण कीर्तन नाही. डोके सुतीवर राहणार, डोके ताळ्यावर राहणार. अवगुणाच्या आरे जाऊ नका. ऐका संताचे कीर्तन, ऐका संताचे कीर्तन, ऐका संताचे कीर्तन, ऐका संताचे कीर्तन. सोडून जावे आवडून, ऐका संताचे कीर्तन, ऐका संताचे कीर्तन, ऐका संताचे कीर्तन, ऐका संताचे कीर्तन. ऐका, अवगुण सोडा, तुमच्या पाया पडतो. माझे तुकोबराज जेवायला बसले, देवानं भिकाऱ्याचं रूप घेतलं. कपडे अंगावर बरोबर नाही, दाढी कुंकड वाढले, जवळ गेले. बाबा मला काही काय करता दे. एवढी व्यापक भावना तुकोबराजची मंडळी जेवता जेवता उठले आणि त्याला अर्धा भात खायला झाला. आपली व्यापक भावना आपल्या घरच्या पाळेल कुत्र्यापुरतीने आपल्याच घरचं कुत्रं आणि बसतं जेवायला, आणि तिकून येतो कुत्र आणि यात चालतो दणका. कुत्र्याचं पक्क ध्यानाच्या हातावर. याचा हात वर गेला कुत्र वर पाहतं, याचा हात खाली गेला कुत्र खाली पाहतं. मला कवाचा गुळ खायचा होता. आणि जेवताच कुत्र्यावर ध्यान गेलं. हल्ला लोकांचं कधी तिथून जाईन ते जागेच चक्कर मारलेलं कुत्र्यानं तिथं उभं राहिलं. मालकाच तोंडाकडे बाजू
ए पोरी हे भाकर घेऊन त्याला तिकून दाखव. पोरगी त्याला भाकर दाखवती आणि जे जातात त्याच्या कमरातलं के रूम न. अरे कुत्र्यावरती व्यापक होणं नाही. जेवता जेवता महाराज उठले त्याला अर्धा भात खाल्ला. तुकोबराने तो देवान तो भात खाल्ला आणि ज्या लोकांना मिरच्या नेल्या होत्या त्या लोकांच्या घरची वसुली न करता देव चालले गेले आणि तुकोबराने इकडे निवांत जेवण केलं आणि देवाला म्हणतात देवा किती जोरात बाजार झाला. उदास बसायचं काम पडलं नाही, मोजाचं काम पडलं नाही, हिशोब करायचं काम पडलं नाही, पैसे घ्यायचं खळून काम पडले नाही आणि शेजारची अजून पाहुणी नाही. आपण किती पटकन मोकळं झालं. तुकोबराने वागून दाखवलं. भक्त म्हणा कोणाला, भक्ताचे लक्षण काय, भक्ताच्या अंगामध्ये कोणते गुणधर्म असावे, कोणते अवगुण नसावे, तुकोबराने वागून दाखवलं. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराया पहिल्या एकदा भजन करा आणि टाळी वाजव एकदा. गडबड न करू. मांडी घाला मस्त बसा. बसा 2 मिनिटं बसा. चांगले बसतो राह बसशील पाठ लोक. आता 2 वेळेस पखवाज, 2 वेळेस टाळ आणि 2 वेळेस टाळ्या. पखवाज धिन मोकळ वाजायचं धिन धिन. ध्यान ठेवा ना. वाजवा. हो जमून नाही राहिला खटका. झालं तर चांगलं झालं पाहिजे. नाही तर नाही केलं ते पुरतं. टाळीच नाही बरोबर येऊ राहिली. झेंडूचं गेंद गुलाबाची गेंद आहे. हा तुम्ही जाई जुई शेवंती कोण बी भांडणं आणती. टक माझ्याकडे बघू राहिले. प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो महिला मंडळ, प्रत्येक बाईना आपल्या आपल्या मालकाच्या पाया पडा. हे पती तुमचे देव आहे. ब्रह्म विष्णू महेश नारायण खंडोबा मसुबा रोज यायच्या पाया पडा. तुमचे मालक जर दारू पित असेल महिला मंडळ बरं का, त्याचं दारू सोडायचं मी तुम्हाला अवश्य सांगतो. तुम्ही जर पोळ्या करत असाल स्वयंपाक करताना रोज, तर पहिली पोळी देवाच्या नावाची एवढी करायची आणि देवापुढे ठेवून द्यायची. देवा मग असा नवस आहे, माझे पती सुखात राहू दे, त्याला लई आदत लागली ती सुटू दे तेवढी, आणि त्याला पाणी फिरवा आणि पाया पडा. देवा मस्त जेवा आणि माझ्याकडे लक्ष ठेवा अशी देवाला म्हणा. आणि पोळी लाटताना काय म्हणा, मी म्हणतो नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणा सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. टाळी नका वाजूबाई, नुसत्या म्हणा बाई फक्त.
नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. आवाज असा मनासारखाच नाही राहिला. उपास आहे जस काही तुम्हाला दाबून दडपून पंक्ती झाल्या. काही कसर राहिले का? काय वरण केलं मंडळी ना आपल्या. लय छान वरण केलं बरं का. मी जेवायला गेलो आणि तिकडे भाऊला म्हणलं, भाऊ आपल्याला एकदा वरण आणा. तिकडून आणलं दार वरण, कॅटलीत वरण आणलं मस्त. ते चुरून मुरून मी पोळी आणली. आणि तुम्हाला काय सांगू, आता आम्हाला असं ते रोजच येईन ते, त्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच नाही ना. आणि आता हे माणसं पहा आमचे, हे मंडळ चमचम तोंड करून राहिले. कोण माया सगट चमचम चेहरे आमचे करून राहिले. हो आता पहा मी एवढा म्हातारा माणूस आहे, पण चमचम चेहरा करून 68 वर्षाचं रनिंग आहे तुम्हाला सांगतो. पण मला अजून गोळी नाही, शुगर नाही, BP नाही, काही नाही. हा चमचम तोंड करून राहिले आमचे. हा परिणाम कशाचा आहे बाबा? वर्णाचा. तिकड वरण फिक वरण, तिकड वरण फिक वरण. हा वर्णाचा परिणाम. आता तुमचं नाहीच ना काही, तुम्ही काय करणार आहे? अरे कधी कधी उडदाचं वरण करा, कधी कधी मटकीचं वरण करा, कधी कधी गोबीची भाजी करा. हा अरे ही संत मंडळी घरी न्या, ज्याच्याकडे बघत असेल त्यांना चटाई टाका, रांगोळ काढा, प्रत्येकाला बुक्क्या लावा, प्रत्येकाच्या ताट्या वाढवा, प्रत्येकाच्या ताटाला 50-50 रुपयाचं वटगण लावा, त्या ताटाच्या पाया पडा, मन माऊली करा जेवण. याला संत पूजा म्हणतात. हा नाही तर काही लोक या महाराज अरे हे सोन्याचे पावलं आहे. हे आपल्या घरी कधी येणार नाही. आणखी 4-5 दिवसांना कधीच नाही येणार. संत पूजा आपल्या घरी झाली पाहिजे. तुम्हाला सांगतो आमच्या गावामध्ये आता 12 वर्ष, किती वर्ष 13 वर्ष होऊ राहिले. 13 वर्षापासून आमची तर संत पूजा इतकेच लोक राहते आमच्या बाहेर गावचे. पण सगळ्याला 10,000 रुपये दक्षिणा, 1 रुमाल टोपी. आज आम्ही जेवायला गेलो भाऊच्या घरी, त्या आईनं आम्हाला 1 रुमाल टोपी दिली. फक्त दक्षिणाच नाही दिली तर ना का ते माहीत नव्हतं त्याला. मग भागवत बोललो, म्हणलं तुम्ही सांगायचं ना त्याला. मग ते म्हणे आता मी कसं काय सांगू. म्हणलं मग तुम्ही आता मै शिष्य आहे ना, महाराज बनवा सांगा जा. आता त्यानं नाही लावले, पण त्यानं आता बी दिले तर आम्ही घ्यायला तयार आहे. विठाला विठाला म्हणून तुम्हाला सांगतो महिला मंडळ याच्या पाया पडा. आता याच्यातले काही काही माणसं म्हणतील आपण देव झालो. खरंच देव आहे, पण काही काय देव बाजाराच्या दिवशी नाव सोयण्या घरी येत नाही. 2 वाजता देव बाजारला गेला तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो. भाड्याला पैसे नाही, एकटाच चालला रोडना. बंदा रोड त्याच्या बापाचा, त्याच्या अंगावर कोणी गाडी घालीत नाही. झडगं लागेल, कपडे वल्ले चिम, ही चमकली ते म्हणतो हे कोण फोटो काढतं मा. साप त्याला बी जाऊ लागले रोडवरून सगळे. सापाना याला लांबूनच पाहून घेतलं. बाबा आपल्या पेशाईच्या अंगात जादा आहे. गावाच्या गाव खोरी आलं आणि कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे कधी पेल माणसाला भुकत नाही. इतकी कुत्र्याला अक्कल येतं माणसाला नाहीये. किती सांगून सांगून मला ऐकत नाही लोक. अरे पिऊ नका, नाही प्यायचे, जेवण ते महाराज आज मला माळच घालायचे. त्या कुत्र्याने त्याला पाहिलं. दादा बसा तुम्ही खाली. मग शूटिंग करायची कवा शिकवून राहिले. हे मोबाईलला लय अवघड काम झालं. तेच कार्यक्रम बरोबर चालला, पण इतके मोबाईल मध्ये व्यस्त झाले लोक. महाराज काय सांगा तुम्हाला, संडासमध्ये गेले ना तिथंच बसतील. माग काय चाललं त्याचं काही पताच नाही. अरे आता काय सांगा, इतक्या खालीवर मी तुम्हाला बोलू राहिलो. बाहेरचे ताटकळून गेले आणि याचे चाले तांदूळ निसणं. जेव्हा वाजलं तर रॉंग नंबर लागला. मोबाईल चांगला तितकंच आणि वाईट तितकंच आहे ना. त्याच्यातून जे लागेल तेच घ्यावं ना, काही गरज आहे का. म्हणून मला म्हणलं तुम्हाला सांगतो, ह्यो घरी गावात आला आणि कुत्र्याने याला पाहिलं. कुत्री कधी पेल माणसाला भुकत. कुत्र्याने काय केलं, आधी त्याला असं पाहून घेतलं. कुत्र म्हणतो हे माह्यावरावर पाय देऊन जायच्या मागे. कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्र गेलं घरी बोलून. हे घरी गेलं, त्याला धाडकन लात मारली कावडाला.
उताना पाताना पडलं घरात कोथळी जाऊन. आणि बायकोला 2 वाजता बेजार करायला लागलं. बायकोला म्हणतं का रे हे काय आणलं, हे काय आणलं, भाजी काय केली, भाजी काय केली. ती म्हणते वरण केलं. हे म्हणतो मी तुला डाळ करायची सांगितली होती. आता वरणात तरी काही फरक आहे का. याला 2-3 पोळ्या वरण वाढून दिलं, 2 पोळ्या वाढवून दिल्या. हे काय सोयीनं खातोय. खाता खाता लाईट गेली. याच्या डोक्यातली टोपी निसटली, ती पडली वरणात. याने पोळी सोडून दिली आणि धरली टोपी दाबली वरणात. बायकोला म्हणतो पोळी तुटत कशी नाही. असा जरी नवरा असला त्याला काही इकायला न्यायचंय का आपल्याला. अरे माय बापाचं नाव कमवायचं आपल्याला. सत्यानुसार तिने देवाचे बाळ केले. पतीच्या भक्तीच्या सामर्थ्यानं केले, भक्तीच्या सामर्थ्यानं केले. तसं महिला मंडळ यांची पूजा करत जा, पाया पडत जा. गुडघ्यापासून रोज प्रत्येक बाईना गुडघ्यापासून खाली आपल्या मालकाचे पाय दाबत जा. लक्ष्मी आई साहेब देवाचे पाय दाबत होत्या. कशाचे पाय दाबत्या बापा. ह्या नरड दाबाला बसले रे बाबा. पाय लक्ष्मीच्या हाती तिचे यावे का कोळती. महाराज याला सुद्धा भक्ती म्हणतात. माझे तुकोबराया आपण नाही दुसऱ्या चरणामध्ये विषय तो त्यांचा झाला. नारायण न आवडे जण धन माता पिता. 10:30 वाजून गेले. 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे. आता कसं करू. काय म्हणलंय ना, चालू द्या. पाकिट लांबण पुढे आणखी. मला काय 12 का वाजत नाही. आपलं कुठे इकत आणायचं नाही. इतका वेळ नाही घेत मला. मी 10-15 मिनिटं करतो, जास्तीत जास्त नाही. पटपट सांगतो मी. तरी तुम्हाला इकडे तिकडे घुसूच नाही राहिलो मी. असा नीट फट्टीनं चालू आहे आपलं कोळप. हा विषय तो त्यांचा झाला. नारायण ना आवडी जण माता पिता. महिला मंडळ तुमच्यासारखी सुजळा माता होती. सुजळा मातेच्या पोटामध्ये 12 वर्ष बाळ राहिलं. 12 वर्ष बाळ राहिलं. तिनं कोणा देवाला नवस केला नाही, कोणी देवाला काही कबूल केलं नाही. बरं तुम्हाला एक विचारतो मंडळी, माणसात सगुण पाहता येतो का. भेवट नका वाटू देतो मला सांगा. सगुण पाहता येतो का माणसाला. नाही. सगुण यायनाच पा. लईच कलाकार आहे ना. कोण्या देवानं धरलं यायलाच माहिती. त्या देवाला खायला का आवडतं ते यायलाच माहिती. लईच कलाकार. एका म्हातारीचं नातू लई रडत होता. सगळे दवाखाने हिंडून आली पण ते पोरगर आहेच ना. मग इरल्यात आली. आपल्या इरल्यात वर्तल्या आलेला चंद्रभागा नावाची म्हातारी एक हाय. काय वा जमलं मग. आणि ती म्हातारी चांगली सगुण पाहती. ही गेली तिकडं चंद्रभागा. 15 दिवस झाले मा तो असा री री करतो. खात नाही पेत नाही. सगुण तरी पाय. चंद्रभागानं मांडलं दुकान. जागा सारवली, गहू टाकली, गडी भरून ठेवली. त्याच्या तोंडावर परत पालती. चंद्रभागा त्याच्यावर बसली. असंच ना.
सगळ्या देवाचं नाव घेतलं पण घडी काही फिरेना. पण चंद्रभागा लई हुशार होती. चंद्रभागा कशी म्हणते त्या समोरच्या म्हातारीला, काका तुळशी तुपलं म्हातारं मरून किती दिवस झाले? म्हणे बाई 7 वर्ष झाले. अगं बावळे, तुपलंच म्हातारं मेलं आणि ते तोय पोरा पोटी जन्माला आलं म्हणून ते रडतं. आता बया मला कसं ध्यान नाही माहिती. पळत गेली घरी आणि झोक्यात ते लेकरून निजेल होतं, हातावर घेतलं. नाही करमलं तुम्हाला नाही का? आले का पुन्हा मला भेटायला? लई जीव होता ना माई. आता ते लहान लेकरू अशा लाता झटकायला लागलं तर लेकराच्या लात्या तिच्या छातीत लागायला लागल्या. तर म्हातारी कशी म्हणती, अजून लाता घालायची हौस झाली नाही का? ही गोष्ट खरी आहे का? कोणा सांगितलं तुम्हाला अशा भानगडी करायच्या? तुका म्हणे कसे आंधळे हे तुका कसे आंधळे मेलेलं वापस येत असतं का? हा, कोरोनामध्ये किती लोक गेले? कोणच्या घरी चहा प्यायला आले का? हा, अरे 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 लईच महाराज यायचं चॅनल लईच भारी आहे. पहिले ना अँटीने होते ना, त्या अँटीने बंदे वानरायण तोडले. त्या अँटीने आपल्याला बी अँटीना आहे. शेंडी, हा शेंडी म्हणजे आपला अँटीना आहे. हो, मग ते वानरायण अँटीने मोडले. मग लोकांनी ते दुसरी डिश आणले है ना. मग अँटेनामध्ये जास्त कार्यक्रम आहे का डिशमध्ये जास्त आहे? डिशमध्ये तर डिश याच्याकडे याचा बुचुडा एवढे कार्यक्रम आहे. तुम्हाला खोटं नाही सांगणार मी. आमच्या मुलीचं लग्न धरलं आणि मग आमची घरची मंडळी म्हणे चला बाजाराला. मी कधीच बाजाराला करत सवय आपल्याला. चला त्याची माग गेलो दुधाच्या बाजाराला. आमच्या हळकुंडे घ्यायची होती. आता मला काय माहिती कशी हळकुंडे घ्यावं. मी पटपट जमा केली का अंगुठ्यावर का ह्या बोटावर का ह्या बोटाकडे ह्या बोटावर. मला म्हणे अशी हळकुंडे घेत असते का? म्हणलं मग कशी घ्या? बैलाची अवलाद. इतका राग आला मला तुम्हाला काय सांगावं. आता आपण पडलो महाराज आणि लोकांना म्हणलं असतं तुम्ही महाराज बाजारामध्ये बायकोला मारत असते का? हा, अशी हळकुंडे घेत असते का? म्हणलं कशी का? लय हुशार द्या. फाटे फुटेल हळकुंड पाहिजे. फाटे फुटेल म्हणजे त्याला लेकरूवाळा हळकुंड म्हणतात. लेकरूवाळा ते जर हळकुंड घेतलं त्याची हळद जर आपल्या लेकराला लावली, लेकीला लावली, एका 12 महिन्यात 12 तिळा तीळ सकरात बरोबर. बरोबर आहे ना? हा, इतक्या हुशार द्या. तितकं डोकं आपलं बी चालणार नाही. हो, आणि ते आहे म्हणून बरं आहे आपलं. कडक टोप्या घालून हिंडरावलं आपण कोणाच्या वर्षावर त्याच्या. माणसं निवड मुडके ट्रॅक्टरचं मुडके एकटं रोड न चालते सोयी नाही चालत. सुजामातेने भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, देवा या पुण्यामध्ये भूत आहे का पलित आहे का सैताने लवकर बाहेर काढ. तिनं भगवान परमात्म्याला प्रार्थना केली. देव आले. त्या बाळाला बोलायला लागले, बाळा अरे किती तू जायला तकलीफ देतो. गर्भाची आता चांगली नाही. आई आंबट खाती तिखट खाती. डोळे त्या गर्भाला आग होती, त्याला त्रास होतो. हा, डोळे होतात काही काही मला मंडळाला.
तिखट खात्या, आंबट खात्या, भीतीचे पोपडे खात्या, कोळशे खात्या, ढेकळं खात्या, मेकडं खात्या, काही ना खात्या. आणि ते कवळे खात्याला जमतं. मग त्या बाळानं काय सांगितलं, देवा माझं वय आता 12 वर्ष झालं, मला नेसण्याकरता काही द्या. भगवंताने त्याला स्वयंभून गुढ दिली आणि जसं गायच्या गर्भातून निघालं तसं पळत सुटलं. वडील मागा हाका मारतात, बाळा तुझं तोंड पाहू दे. पण विषय येतो त्यांचा, झाला नारायण न आवडे झण धन माता पिता. बापाचं तोंड पाहिलं नाही, आईचं तोंड पाहिलं नाही, चालले गेले. अभंगाच्या तिसऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणे गोविंद असे मागे निर्वाणे गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणे गोविंद असे मागे निर्वाणे गोविंद असे मागे काहीच साकडे पडणे काहीच साकडे पडणे विषय तो दाता मला नारायण विषय तो दाता मला नारायण काहीच साकडे पडणे काहीच साकडे पडणे विषय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सगळे पडत होते. मग असा जर भक्त बनला तर भगवान परमात्मा मागे पुढे सांभाळ करतो बर का. आणि तुकोबराय म्हणतात, आणि आपण जे करू राहिलो ते सत्यकर्म आहे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया. कातरिया भयो नरक जाणे, कातरिया भयो नरक जाणे, विषय तो जास्त झाला नारायण, विषय तो जास्त झाला नारायण. कातरिया म्हणतात हे सत्यकर्म आहे. मग या सत्यकर्माला तुम्ही काय करा, सहकार्य करा, नाही तर घातली या भय नरका जाणे. आणि सुंदर भजन करा, ज्ञानेश्वर मावली आतापर्यंत भावनेच्या भरामध्ये लय तुम्हाला मी बोललो, आणि जशी मला माऊलीनं बुद्धी दिली अशा प्रकारे मी सांगायचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच असन असं काही नाही, ज्याची त्याची सांगायची शैली आहे बरं का. आणि भागवत भाऊमुळे मला सर्व तुमच्यासारख्या मायबापांचा दर्शनाचा योग आला. ए चिमणे चिमणा इकडे बाय माझ्याकडं चिवचिव करू राहिली तिथं. त्यांच्यामुळे योग आला. आणि आतापर्यंत आमचे गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मला त्याने सांभाळून घेतलं. पहिल्या नंबरची झालेली सेवा आमचे गायनाचार्य मंडळी यांच्या चरणी. भागवत म्हणून मला तुमच्यापर्यंत बोलवलं त्यांच्या चरणी. असे मस्त बसते तुम्ही, कोणीच उठले नाही. तुम्हाला पण माझी सेवा अर्पण. माता भगिनी अशा बसल्या बाई जसं काही कांद्याचं रोप लावलं. तुम्हाला पण माझी सेवा. माझ्यासोबतला आमचे वसंत महाराज आरदखेडा 15 दिवसापासून माझ्यासोबतच आहे. गाडी त्याची, मला काही गाडी चालवता येत नाही. आणि आता कसं आहे, एखादा माणूस संग लागत असतो. जर कुठं चक्कर येऊन पडलं ना लोक उठवणार नाही, लोक म्हणतील पिऊन पडलं. हो, तर मी त्यांना माझ्यासोबत ठेवलेलं आहे. 500 रुपये रोज येता यायला, गाडी त्याची, पेट्रोल आपलं. कोणीच कोणासंग फुकट जायला तयार नाही. दिले गावकरी लोकांचं बरं, नाही तर आपल्या पाकिटातून काढायचे
आणि त्याला देऊन सुखरूप मला इथं तुमच्यापर्यंत आणलं. आता लय दिवसापासून आम्ही सोबत आहे, पण कुठं आम्हाला धक्का लावला आणि कोणाला आम्ही धक्का लावला नाही. मस्त अजून तुमच्या आशीर्वादानं खोटं नाही सांगत तुम्हाला 20 कीर्तनं करायचे मला, अजून 20. 70 झाले माग, अजून 20 राहिले तर पूर्ण 100च्या पुढे कीर्तन होतात महाराज. आणि आपण काही एवढे मोठे माणसं नाही, पण तुमच्या पायाच्या आशीर्वादाने इतकं दुकान मस्त चालू आहे पाहिजे तसं. तुमचा आशीर्वाद. भावनेच्या भरामध्ये लई बोललो तुम्हाला. बोलता बोलता मा शब्द कोणाला टोचला असन लागला असन तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. तुम्हाला 4 पोरं असतील मला 5 माना, तुम्हाला 8 असतील मला 9 माना, एखाद्याला खळून नसन तर मला वटीत घ्या आणि तुमची वावरं माझ्या नावानं करून द्या. हो, माणसानं हसलं पाहिजे. हसल्यानं आपल्या शरीरातल्या ज्या 72,000 नाड्या आहे सगळं सण वाहतात इकडून तिकडं, त्याला आटेक येत नाही. आटेक्याचं कारण एकच आहे, एक नाडी कोंडली की झटका बसला. हसायचं, लय दिवस नाही जगायचं आपल्याला. महिला मंडळ मस्त हसून खेळून संसार करायचा आणि येल मांडावर घालून द्यायचा, त्याच्यामध्ये परमार्थ करायचा. इतकंच आपल्याला सांगायला येणार आहे. माणसानं हसलं पाहिजे. असे बघुण्या तोंडाचे लोक इतकं काही इतका कॉमेडी करतो मी, पण अजिबात हसत नाही. आणि असे राहता राहता मोबाईल कसा हँग होतो तर त्याला भाकर मागायलाच जबान राहत नाही. तर बायको म्हणते चहा देऊ का, हे करा वाण हरवणे करतो. आपलं लय दिवस नाही जगायचं, थोडे दिवसाकरता बरं का. माणसं एकदा वर हात करा. माणसं इकडे कॅमेरा फिरवायचा इकडं टाईट. ज्याचे खाली हात असन त्याचा उद्या वर होणार नाही. वटेवरली मंडळी पिपळा खाल जाय का तुम्ही आमच्यात नाही. हा करा वर हात करा. हा, आणि माझ्या हाताकडे बघून एक टाळी वाजवा. टाळपाखोस बंद. माझ्या हाताकडे बघून. हा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त टाळी वाजवली. तुम्ही कसं करता आता. मला पाहन फुलवा. हा, तुम्हाला एक सांगतो, भंडाऱ्याच्या पोळ्या तुमच्याकडे रोज आहे ना, आहे की नाही. मंडळीने मला सांगितलं आमच्या गावाच्या महिला मंडळ लई चांगल्या, आणि रोज तुमच्या हातून तुमच्या चुलीवर तुम्ही जर प्रसाद करून या ठिकाणी या सप्ताहामध्ये पांडुरंगाचा आणत असेल, तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच. हा, आणि पोळ्या लाटताना हे म्हणा, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. बरं, पोळ्या येता का तुम्हाला. पहिली गोष्ट येता का पोळ्या. अशी पोळी करा 4 पुडाची, 4 तोडली असे 4 पुढे वेगळे वेगळे झाले पाहिजे आणि टम फुगली पाहिजे. अशी पोळी फुगल्यावर तशीच नाही टाकायची दुलडीत, तिला 2-3 झटके मारायचे हातावर आणि मग दुलडी टाकायची. 2 तास पोळी कडक होत नाही. हो, जी बाई स्वयंपाक करते इकडे बा माझ्याकडं, ज्या बाई स्वयंपाक करताना तिच्या स्वयंपाकाचा सुगंध येत असन तर त्या बाईला सुगरण म्हणतात. ज्या बाईचा स्वयंपाक करताना करपट वास येतो, तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा, अशी पोळी करा. काही इतकं जीवावर येतं याला पोळ्या करायचं. काय सांगा, कोण आलं कोण माझ्या स्वयंपाकाचं. मला जायचं होतं सायलाने बाबाला, का मरायला चालली होती का बाई तिथं. तू ती बाई पोळी नाही करत, पोळा करते. पोळा एवढा मोठा गोळा आणि त्याच्या पोटात एवढा गोळा. त्या पोळीला पाट नाही आणि पोट नाही आणि वरणात भुकटा. खाऊच तर आमच्या टाळ करायला दम नाही. जेवल्याबरोबर अरे माय बिलो, तुमच्यासारखं कोणाचं पुण्य नाही. देणाऱ्यापेक्षा करून घालणारं जास्त पुण्य आहे. अशा सुंदर पोळ्या करत जा. मस्त मंडळी, मस्त तरुण मंडळाला विनंती आहे, पा तुमच्या पाया पडतो. मी तुमच्या वडिलासारखा आहे. अजिबात अवगणाच्या आरे जाऊ नका. अरे काही पडलं नाही त्याच्यामध्ये. हा, अरे पोराला बायका नाही भेटू राहिल्या. तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल ना, तुम्ही माळी घाला. आजच्या 12 महिन्यापर्यंत नाही तुमचे 2 हाताचे 4 हात झाले तर मला सांगा. फक्त आमच्या टोळीत या तुम्ही, आमच्या टोळीत. हा, दारू पिऊन कुठं लोळू नका. अरे तुम्ही जर दारू पिली लोक फुकट बसते आधी. अरे घे
नाही ना मी घेत नाही ना माझ्या थोपाडीतच देईन. घ्या कांदा घोट घ्या का मरतो का माझे अवघड काम झालं आता. सांगशील बरं नाही तर कोणाला. दूध पेताना माणूस तोंड वाकडं तिकडं करतं का? चहा पेताना करतं का? मग हे ते पेताना काऊन करते असे? काय मेळ काय हो हा? अरे एवढं जर त्याचा तिटकार येतो कशाला मराला दारू पेता का तुम्ही? कशाला अवघड आरी जाता? नका मी तुमच्या पाया पडतो. दारू पेल्यानं तुमचं कल्याण होणार नाही. अरे दारू पेल्यास नंतर घर सगळं उद्ध्वस्त होतं. माय बाप चांगले आपल्याला पाहत नाही, सोयरे धारे आपल्याला चांगले म्हणत नाही. अरे तुम्हाला बायका कोणी देणार नाही हा? अरे माय बापाचं याला मांडवावर घालायचं असं ना तर तो चांगले राहा. मोठे झाले, काम नाही, धंदा नाही, लग्न नाही, कोणी चांगलं गोड बोलत नाही, मग तुम्हाला पर्याय एक तर फाशी नाही तर औषध घ्यावं लागेल. निदान ठेवा. याच्यातून तुम्हाला हुकायचं असेल तर मी सांगतो असं करा, तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा सर्वांच्या चरणी, पंक्ती देणार मंडळी, वर्गणी देणार मंडळी, सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण करून एकदा सर्व उभं हात करा. सगळे 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 करा. या भाऊ इकडे तुमचा कॅमेरा. बाबा खाली बसा, एक मिनिट, एकच मिनिट बसा. इकडे माझ्याकडे या, तुम्ही इकडे या. फटकन आला पाहिजे कॅमेरा. असा कसा कॅमेरा हळूहळू चालतोय. हा करा, तिकडे फिरवा. पुंडलिकावर हरी श्री पंढरीनाथ भगवान की जय. विश्वासी महाराज की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. उद्याचं नियोजन सांगितल्याशिवाय कोणी उठणार नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल श्री